मी एवढंच विचारलं की मुलांचं हित माझी पहिली प्रायोरिटी मुलं आहेत आणि मुलांना शिस्त शिकवणं हे शिक्षकांचं काम आहे. त्याच्यामुळे अशा तऱ्हेचं वर्तन मला शिक्षकांकडून अपेक्षित नाही. आणि तरी ती मुलगी बोलत राहिली तर मी त्याला सांगितलं असंच बोलत राहिली तर मला त्याची नोंद घ्यायला लागेल ना, कोण मुलगी होती, काय बोलते, आणि मला तसं मग डिपार्टमेंटला कळवायला लागेल काय कसं वॉर्न करायचं, काय करायचं ते. सर, आज उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत त्यांनी जे विधान केलंय त्या बाबतीत आता तुमचा पक्ष अधिक आक्रमक झाले, त्यांच्या वक्तव्याची तपासणी केली जाईल असं म्हटलं जाते. त्यांच्यावरती सुद्धा नारायण राणे यांच्यासाठीच कारवाई केली जाणार का सरकारकडनं? बघा, ज्या पद्धतीने त्यांनी कारवाई केली ती कारवाई करण्यासारखं आमचं सरकार नाही आहे. त्यांनी अगदी त्यांना जेवत असताना तिथून उठून अटक केलेली आहे. ही आमची मुळात संस्कृती नाही आणि त्यांना चोख उत्तर देण्याएवढं आम्ही सक्षम आहोत. मला अजून मी खरं तर दौऱ्यावर होतो, बीडवरून मी सिंधुदुर्गामध्ये गेलो, सिंधुदुर्गमधून आज मुंबईत आलेलो आहे. खरं तर आता पुन्हा जाणार होतो, परंतु ही प्रेस, मला काही आमच्याच प्रेसमधल्या मित्रांनी सांगितलं की चुकीचा गैरसमज तुमच्याबद्दल पसरवला जातो. त्याच्यामुळे मी तातडीने प्रेस घेतली की माझी व्हिडिओ क्लिप बघा, त्याच्यामध्ये अपमानास्पद काही असेल तर मला कोणीही सांगू शकतं. त्याच्यामुळे हे मी एकदम क्लिअरली सांगितलं, म्हणून मी आजची प्रेस घेतली. तुम्ही सांगता तो विषय आहे असं वक्तव्य हे जबाबदार पक्षाच्या प्रमुखांनी करता कामा नये असं माझं स्पष्ट मत आहे. मी त्यांचं वक्तव्य तपासून बघेन. शंभूराजेंनी जे दिलेलं आहे ते शंभूराजेंनी निश्चितपणे ते सगळ्या क्लिप्स मागवलेल्या असतील आणि त्याच्यावर विचार करून काय करायचं याच्यावर पक्ष निर्णय घेईल. सर, हिंदी में बताइए, आपका एक वीडियो वायरल हो रहा है जिसमें आप दुष्काळ आहे, राज्यामध्ये दुष्काळ असताना मुख्यमंत्री तेलंगणात प्रचार करताय असाही आरोप उद्धव ठाकरेंनी केला. हे बघा, दुष्काळाच्या संदर्भातली सगळी कारवाई ही दर कॅबिनेटला आमची चालू असते. किती दुष्काळग्रस्त तालुके आहेत, किती दुष्काळग्रस्त मंडळं आहेत याची यादीसुद्धा आम्ही जाहीर केली आहे आणि सातत्याने ती अपग्रेड होते. ज्यांनी कधीही शेतकऱ्यांकडे बघितलं सुद्धा नाही त्यांनी अशी विधानं करणं साफ चुकीचं आहे. कारण आम्ही नेहमी काम करणारं हे सरकार आहे आणि सातत्याने काम करत असतं आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांनासुद्धा वेळच्या वेळी न्याय मिळत असतो, ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला प्रश्न विचारणारी जी मुलगी आहे ती शिक्षिका आहे की डीएड पास झालेली? नाही, बघा असं आहे की अनेक मुलं, 2 लाख मुलं ह्याला बसलेली आहेत, बरोबर आहे. त्यांची परीक्षा तर मे महिन्यातच झालेली आहे. मे महिन्यात परीक्षा झाल्यानंतर कोर्टाचा स्टे होता. स्टे उठल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याचं त्या ठिकाणचं रोस्टर तपासायला लागतं. रोस्टर तपासल्यानंतर एक शासनाने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला जो सगळ्यांना कळला पाहिजे की याच्यापुढे जनरल ज्या सरकारी नोकऱ्यांच्या बदल्या होतात त्या पद्धतीने शिक्षकांच्या बदल्या होणार नाहीत. त्यांना स्थैर्य लाभलं पाहिजे आणि त्याच्याचबरोबर शिक्षणाचा दर्जासुद्धा सुधारला पाहिजे. म्हणून त्यांनी जी शाळा सिलेक्ट केलेली आहे तिथं त्यांना काम करण्याचा चॉईस दिलेला आहे. या परिस्थितीमध्ये नव्या मुलांची भरती होण्यापूर्वी ती यादी फायनल व्हायला लागते. त्याप्रमाणे प्रत्येक जिल्हा परिषदेने मागणी करायला लागते आणि ही मागणी करायची शेवटची तारीख त्यांना 5 डिसेंबर आहे आणि 5 डिसेंबरपर्यंत प्रत्येक जिल्हा परिषदेने मागणी करायलाच लागेल. आणि मग आपल्याला कुठला जिल्हा पाहिजे त्याप्रमाणे चॉईस हा त्या मुलांना असतो जे सिलेक्ट झालेले आहेत. त्याच्यामुळे जो मनुष्य लिस्टमध्ये वरचा आहे त्याला अगोदर चान्स असणार त्याचा जिल्हा निवडण्याचा. अशा पद्धतीने प्रत्येकाचे जिल्हे निवडले जातात, त्यांना त्या त्या जिल्ह्यामध्ये पोस्टिंग दिली जाते आणि नंतर ही प्रक्रिया पूर्ण होते. ही प्रक्रिया प्रत्येक शिक्षक भरतीमध्ये राबवली जाते. ज्यांना शिक्षकांमध्ये भरती व्हायची आहे त्यांना माहिती आहे आमची परीक्षा झालेली आहे, साईट ओपन झालेली आहेत, त्यांनी जी माहिती भरलेली आहे ती व्हेरीफाय करायची होती ती झालेली आहे आणि ती झाल्यानंतर जिल्हा परिषदा आपापलं जाहिरात देत असतात. म्हणजे मला किती शिक्षक पाहिजेत आणि त्याच्यावर इच्छुक मुलाने आपल्या जिल्ह्याचा चॉईस करायचा असतो. तर ती प्रक्रिया 5 डिसेंबरला सुरू होणार आहे. त्याच्यामध्ये नाही इन सर्व्हिस नाही हो. डीएडला बघा आमच्याकडे जे कॅन्डिडेट येतात, कॅन्डिडेटचे सिलेक्शनला येतात त्यावेळेला त्यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट आम्ही मागवतो. का मागवतो? अहो, मुलांनी शिस्त पाळली पाहिजे असं मी त्या मुलीला सांगितलं. ह्याच्यामध्ये काही चूक आहे का? चूक असलं तर तुम्ही मला सांगा. ज्या मुलीला शिक्षक व्हायचं आहे त्यांनी शिस्तीचं पालन करायचं नाही
तर तुम्ही मला सांगा शिस्तीचं पालन करायचं नाही, मी ते मान्य करेन. त्या विद्यार्थ्यांचा असा आरोप आहे की तर शिक्षण मंत्री आम्हाला वेळ देत नाहीये. मग वेळ देत नाहीत कसा? मी तर तिथं गेलेलो होतो. प्रत्येक वेळेला इथं जो जो आलेला आहे, आमच्याकडे समजा आझाद मैदानावर त्या दिवशी उपोषण झालं, मी स्वतः त्यांना भेटायला गेलो. तुम्ही दाखवा मला कधी भेटत नाहीत ते. असं आहे की आता तुम्ही गृहीत धरा, तुम्ही आमच्या कमिशनरना मी तुम्हाला हे करायला सांगतो, त्यांच्याकडे किती मुलं येऊन बसतात, कशा तऱ्हेने वागतात, आणि अशी मुलं जर उद्या शिक्षक झाली, परिणाम कशावर? शिक्षण खात्यावर होणार ना. मग त्यांना व्यवस्थित वागण्याचं बंधन नाही आहे का त्यांच्यावर? आणि असं न वागणारी मुलं आहेत, त्यांना आम्ही क्वालिफाय करावं का? तुम्ही उत्तर द्या ना, का क्वालिफाय करावं? तुम्ही आता नियमावली करणार की अगोदर नियमावली करावी. ठिकाणी बोलण्यास नियमावली, हे बघा, बोलण्याबद्दल कोणी, हे बघा, माझ्याबद्दल बोलण्याबद्दल मी तिला बोललो का? माझं ऐका ना साहेब, माझं ऐका. माझी पत्रकार परिषद चालू होती. आता तुमची माझी पत्रकार परिषद चालू आहे, ह्याच्यामध्ये थर्ड पर्सन येऊन बोलू शकतो का? ही इज नॉट एंटायटल टू स्पीक अनलेस माय प्रेस कॉन्फरन्स इज ओव्हर. प्रेस कॉन्फरन्स संपेपर्यंत ती मुलगी थांबू शकली असती ना. आणि मी एकदा उत्तर दिल्यानंतर तरी थांबता येईल ना. माझी प्रेस चालू आहे, माझी जाहिरात निघालेली आहे, मी उत्तर दिलेलं आहे. तुम्ही म्हणून सांगितलं व्हिडिओ बघा, आणि व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की शिस्त ही आणायलाच लागेल. आणि तुमचं अल्टिमेट गोल, तुम्ही काही करणार आहात का? हे बघा, त्याच्यासाठी काय करायचं असेल तर मी त्याच्या संदर्भात डिपार्टमेंटकडून अहवाल मागवेन की कशा वेळेला कशा तऱ्हेचे लोक वागलेली आहेत, आणि अशी वागत असतील तर त्या मुलांची नोंद घ्यायला लागेल आणि त्यांच्यावर ॲप्रोप्रिएट ॲक्शन घ्यायला लागेल. परंतु मी इथं ॲक्शन घेतलेली नाही आहे. साहेब, असं बोललं म्हणजे कोणाचा अपमान झाला का? बोलायला लागतं. तुम्ही तुमच्या मुलाला दाटवत नाही का? मी त्यांच्याकडे लहान मुलं म्हणून बघतो, मी त्यांच्याकडे माझे शत्रू म्हणून नाही बघत. परंतु वॉर्न करायलाच लागतं की शिस्त पाळ, हे सांगायलाच लागतं. आणि मी ते सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये काहीही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. प्रत्येकाने शिस्त पाळली पाहिजे. मला कोणीही भेटू शकतं, माझ्याशी कोणीही बोलू शकतं, परंतु ते कधी बोलावं ह्याला स्वमर्यादा आहे. आता माझी प्रेस कॉन्फरन्स चालू आहे, त्याच्यामध्येच येऊन कोणी बोलू शकत नाही. त्यांनी थांबलं पाहिजे. माझे प्रेस कॉन्फरन्स 5 मिनिटात संपते, 10 मिनिटात संपते. सर एक मराठी प्रश्न आहे सर. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलंय की प्रकाश आंबेडकरांचं विधान आहे की 6 डिसेंबर नंतर राज्यात जातीय दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न होईल म्हणून. नाही बघा, ते ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी काय केलेल्या विधानाबद्दल मी काय बोलणं चुकीचं आहे. तुम्ही त्याच्याबद्दल त्यांना विचारू शकता, मला विचारून काय सांगा. बीड में जो वीडियो वायरल हुआ उस वक्त मेरी प्रेस कॉन्फ्रेंस चल रही थी. एक इच्छुक कैंडिडेट जिन्होंने अप्रोच किया है टीचर्स भर्ती के लिए, वो आके मुझे सवाल कर रही, तो मैंने उनको बोला कि मेरी प्रेस चल रही है, और मैंने उनका जवाब भी दे दिया. फिर जब प्रेस चल रही है और जब रिकॉर्डिंग चल रहा है तो मैं उनके साथ बात नहीं कर सकता, मैं प्रेस के साथ ही मुझे बात करनी चाहिए. फिर भी वो बोलती रही, तो मैंने उनको बोला कि आपको आगे चढ़ के टीचर बनना है, और टीचर बन के आपको स्टूडेंट को डिसिप्लिन सिखानी है. तो डिसिप्लिन का पालन आपको भी करना पड़ेगा ताकि हमारे बच्चे डिसिप्लिन बने. और मेरा अल्टीमेट गोल सिर्फ यहाँ के बच्चे हैं, टीचर्स उनको सिखाने का एक ज़रिया है, इसीलिए आपको डिसिप्लिन का पालन करना है. और तो ये बोलना कुछ गलत बात नहीं है, और उसके बाद भी कुछ बोलते रहे, तो मैंने उनको बोला कि आप ऐसे ही करते रहेंगे तो इसके बारे में एक्शन लेनी पड़ेगी. और मैंने आज तक किसी पे एक्शन नहीं लिया है, लेकिन ये बर्ताव ऐसे ही होते रहा तो आगे चल के बच्चों का फ्यूचर भी बनाना है, और उसके लिए डिसिप्लिन बिहेवियर तो करना ही पड़ेगा. हर किसी को जो चाहता है कि इस फील्ड में आए तो उसको डिसिप्लिन रहना पड़ेगा. सत्ताबद्दल होत असताना काही आमदारांचे व्हिडिओ प्रसारित झाले होते की टेबलवर उभं राहून नाचताय. या पिरियडमध्ये जेव्हा सगळे सुरत, गुवाहाटी गेले होते, तर या आमदारांचं वर्तन शिस्तीत येतं का? म्हणजे आणि तुम्ही शिक्षकांकडून अपेक्षा जेव्हा करता. साहेब, आमदारांचा आणि शिक्षकांचा काय संबंध आला सांगा मला? याच्याशी हा संबंधित आहे का विषय? आमदार, माझं एक लक्षात घ्या की मी शिक्षण खात्याचा मंत्री आहे. मी कोणाला सांगू शकतो? मी शिक्षकांना सांगू शकतो, जे इच्छुक आहेत त्यांना सांगू शकतो,
की आपण व्यवस्थित वागलं तर हे वागतील. तसंच जर मला सांगितली त्यांची नावं त्यांना स्वामी सांगू शकतो तुम्ही व्यवस्थित वागा हे सांगण्यामध्ये कोणाचाही अपमान होत नाही. त्या मुलाला मी व्यवस्थित वाग म्हणून सांगितलं, हा का अपमान झाला का? हे बघ असं आहे, हे तुम्ही मला काहीतरी वर्षापूर्वीचा प्रश्न विचारला जो याच्याशी संबंधित नाही, तर मी त्याचं उत्तर कसं देऊ? तुम्ही मला शालेय शिक्षणाच्या संदर्भात सांगा की टीचर्सनी मिसबिहेव केलं तर मुलं उद्या काय करणार आहेत? मुलं मिसबिहेव करणार की करणार नाहीत? मुळात प्रश्न विचारणं हा गुन्हा नाही आहे, परंतु दुसऱ्याच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण घुसणं हा निश्चितपणे चुकीची बाब आहे. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घेत नाही की ती मुलगी प्रेस कॉन्फरन्सच्या मध्ये आली, हाच ऑब्जेक्शनेबल पार्ट आहे. तिने मला प्रश्न विचारल्याबद्दल मला कुठलंही ऑब्जेक्शन नाही. मी शांतपणे सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तरं देऊ शकतो. परंतु मीडियावर जेव्हा प्रेस चालू आहे त्यावेळेला मध्येच तुम्ही दुसऱ्याशी बोलू शकत नाही. मात्र सर त्या मुलीचा प्रश्न सुटला का? सातत्याने तिने म्हणत होती साईड चलत नाही सर, साईड चलत नाही, तो प्रश्न सुटला काय? अहो मी तिला विचारलं, 15 वर्ष भरती झालेली नव्हती, आज भरती सुरू झाली 30,000 लोकांची. झाली आहे का कधी भरती? मग मी हे प्रश्न सोडवले तर मग तिने सुद्धा त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि सिलेक्ट झालं पाहिजे. मी काय हे सांगितलेलं नाही आहे की तू मला प्रश्न विचारल्याबद्दल तुला हे करतो. मुळात तुम्ही एक गोष्ट लक्षात घेत नाही की प्रेस कॉन्फरन्समध्ये कोणीतरी मध्ये येऊन असं वर्तन करणं योग्य आहे की अयोग्य आहे, याचं मला तुम्ही उत्तर द्या. प्रोसेस चालू आहे ना, प्रोसेस चालू असल्यानंतर सॅटिस्फाय झालं पाहिजे की प्रोसेस चालू आहे. प्रोसेस चालू आहे म्हणजे त्यांना न्याय मिळणार. प्रोसेस आज शाळा सुरू झालेल्या आहेत आणि तुम्ही आता यानंतर आरोग्य संदर्भातले खूप चांगले उपक्रम सुरू करताय. माझी शाळा सुंदर शाळा सुद्धा आता तुम्ही लवकर उपक्रम सुरू करा, त्या संदर्भात काय? हे बघा, मी जे अनेक चांगले उपक्रम चालू केलेले आहेत त्याच्यामध्ये माझी शाळा सुंदर शाळा हे मुख्यमंत्री महोदयांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. दुसरं गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या दत्तक शाळेच्याबद्दल आपण बोलता, आपले सगळ्यात जास्त मार्क्स कट कशामध्ये होतात? आपण 1 नंबरवर ज्याला भारतामध्ये यायचं म्हणतो त्यावेळेला जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे शाळांचा, ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त 35% गुण मिळतात. याचं कारण काय आहे? आपण शाळांची संख्या खूप वाढवली मागच्या काळामध्ये आणि त्या मेंटेन करण्या एवढे पैसे हे जिल्हा परिषदांकडे नसतात आणि CSRचे पैसे हे NGOंकडे जातात आणि ते शिक्षकांचं ट्रेनिंग किंवा अन्य बाबीवर खर्च करतात. हेच पैसे जर मुलांच्यासाठी असलेलं शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्यासाठी खर्च झाले तर आपण भारतामध्ये पहिल्या क्रमांकावर येऊ शकतो. हा एक भाग झाला आणि मुलांना चांगल्या सुविधा मिळू शकतात. आणि त्याच्यामुळे लक्षात घेतलं पाहिजे की मुलं हे केंद्रबिंदू आहे. म्हणून 5 तारीखला आम्ही वाचन आमचं जे हे अभियान आहे त्याचीसुद्धा सुरुवात करतो आहे. ॲडॅप्टर स्कूलची सुरुवात करतो आहे. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी ज्या नव्याने महाराष्ट्रामध्ये सुरू करत आहेत ह्याची सगळ्याची सुरुवात आम्ही 5 तारीखला करतो आहे. आपण किचन गार्डनची सुरुवात करतो आहे. त्यानंतर मुंबईतल्या सगळ्या शाळांच्या टेरेसवर आपण किचन गार्डन दिलेले आहेत. म्हणजे अनेक अभियान आपण सुरुवात करतो जी शाळांच्या हिताची आहेत. So one video of yours went viral and wherein we can see that your way of speaking towards a teacher who was asking her about her rights was not okay, and it seems she was not asking about her rights. First thing that my video, my press conference was going on. Anybody who wants to talk to me should wait for that press conference to be over, and that is not a discipline. The one who wants us to enter into a divine profession like teacher must follow the discipline. That is what I told her, and which is not wrong, because I want to make the future of my young students, and there I want disciplined teachers only. So one must follow the discipline. And what is wrong in saying that you will have to follow the discipline? Is it insulting? When you are doing something wrong, entering somebody's press conference and asking a question where there was every possibility of waiting for another 5 minutes. As soon as the press conference would have been over, I would have given answers to all her questions and kindly go through my press. Clearly I have mentioned that you have to make the future of the students, there you have to follow the discipline. सर डिसिप्लिन की बात सही है, पर वो एक डेस्परेशन भी दिख रहा था उस लड़की का, क्योंकि वो 5 साल से वेट कर रही थी और आप मंत्री हैं तो उनको उतना अप्रोचेबल एंगल पता नहीं होगा, इसी की वजह से शायद
ऐसे उन्होंने अप्रोच किया, आपको ये नहीं लगता कि ये desperation नहीं था नौकरी के लिए, सर? देखिए मेरे पास जो भी आता है उसको मैं मिलता हूँ, सारी इन्फॉर्मेशन मैं बहुत कामली देता हूँ। उनको भी मैंने बोला था कि लिंक ओपन हो गया, इसलिए मैंने बोला कि यू सी द वीडियो, you will find that I have answered her. In spite of that, she keeps on asking me questions. She could have waited. I told her that also. Shraddha and Saburi is a part of our Bhumi, Maharashtra. So you must have the patience and you have to keep faith also. When the site is open, that means the process is on. And I cannot discuss when my press is going on. She will have to wait till the press is over. So whatever I told her was to follow the discipline and which is correct as per my judgment. सर शाळेचा दर्जा सुधारलेला भारतामध्ये तर महाराष्ट्र तर पहिल्या क्रमांकावरती असेल दत्तक योजनेच्या संदर्भातच प्रश्न आहे, पण मात्र एक शिक्षकी आणि 2 शिक्षकी ज्या शाळा आहेत त्याचे एकत्रीकरण तर एक शाळा तर बनवण्याचा तर काही या दत्तक योजनेत बघायला मिळते. मग 6 किलोमीटर विद्यार्थी तर पाय चालतील कशी अति दुर्गम भागात? एक गोष्ट लक्षात घ्या की दुर्गम भागातली एकही शाळा बंद होणार नाही फर्स्ट ऑफ ऑल. आणि दुसरं, ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेमध्ये जायचं असेल त्यांना आम्ही ट्रान्सपोर्टेशन प्रोव्हाइड करतो, त्यांना आम्ही ट्रान्सपोर्टेशनचा भत्ता देतो. त्याच्यामुळे हे काय सांगितलं जातं हे चुकीचं आहे. मुलांना त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन पुरवण्याची जबाबदारी ही शासनाची असते आणि त्याच्यामुळे एकदम जी लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी उलटं तर जादा स्कूल्स ओपन होणार आहेत प्री प्रायमरी म्हणून. कारण ज्या ठिकाणी ही मुलं अंगणवाडीमध्ये जातात त्याच ठिकाणी आम्ही त्यांना प्री प्रायमरी स्कूल्स देतोय. मग त्याच्यापेक्षा मोठी मुलं जर स्वतःच्या खर्चाने शहरामध्ये जाऊन चांगल्या शाळेमध्ये जात असतील तर मग ह्या शाळांनीसुद्धा मुलांनी चांगल्या शाळेमध्ये शिकावं, एवढंच आमचा उद्देश आहे. आमचा कुठल्याही शाळा बंद करण्याचा कुठलाही उद्देश नाही. तुमची आणि राणेंची भेट झाली, राणे साहेबांची भेट झाली आणि तुमची राणे साहेबांसोबत भेट झाली, काही काम मंत्री आणि हे इंटरेस्टिंग आहे बघा, माझी राणे साहेबांची भेट झाली ते D.Ed जे युवक आहेत ज्यांना शाळेमध्ये चान्स मिळालेला नाही भरतीमध्ये त्यांच्यासाठी काय करायचं ह्याच्यासाठी माझी भेट झाली. म्हणजे आम्ही विद्यार्थ्यांचा एवढा हे ठेवतो, विद्यार्थ्यांबद्दल एवढी आपुलकी ठेवतो आणि त्याच विद्यार्थ्यांनी वाटेल तसं वर्तन केल्यानंतर त्याची बातमी बनते. हे सगळं कॉन्ट्रावर्शियल आहे. त्यांना विचारा माझी चर्चा झाली की नाही. आणि ती मुलं ज्यांना चान्स मिळू शकला नाही परंतु D.Ed झाले त्यांना दुसऱ्या कुठल्या सिस्टममध्ये ॲब्झॉर्ब करता येईल का ह्याच्याबद्दल माझी चर्चा त्यांच्याशी झालेली होती. त्याच्यामुळे आम्ही मुलांबद्दल एवढी आपुलकी ठेवतो आणि मुलांनी असं ॲरोगंट बिहेवियर करावं हे कुठेतरी चुकीचं आहे. लोकसभेच्या दृष्टीकोनातून काही संधी दिलेत का राणेंनी? हे बघा, माझं आणि राणेंचं कधीही वैर नव्हतं. मी स्पेसिफिकली सांगतो, ज्या पद्धतीने कार्यकर्ते वागत होते तो एक विषय होता. एका विषयाच्या संदर्भात मतभेद होऊ शकतात, तेवढ्यापुरतं ते मर्यादित ठेवलं पाहिजे. व्यक्तिगत पातळीवर ना राणेसाहेबांनी कधी माझ्याविरुद्ध स्टेटमेंट काढलंय किंवा मी राणेसाहेबांच्या विरुद्ध स्टेटमेंट काढलं. टीका केली 100%, परंतु त्या विषयाच्या संदर्भात होती ती. व्यक्तिगत टीका मी कधीही केलेली नाही त्यांच्यावर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.